नमस्कार, मी अंगारकी आर्ट्स अँड क्राफ्टमध्ये आपलं स्वागत करत आहे. कमल हे एक सुंदर आणि पवित्र फूल आहे. भारतीय संस्कृतीमध्ये खूप महत्त्वाचे स्थान आहे. तसंच कमल हे भारताचे राष्ट्रीय फूल आहे. आणि कमल हे सगळ्या पूजनमध्ये किंवा घरातील डेकोरेशनसाठी वापरले जाते. म्हणून मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे कमलाची सुंदर अशी रांगोळी. बघा, ही रांगोळी लावल्यानंतर किती छान दिसते. ही दुसरी रांगोळी जी आहे त्याचा व्हिडिओ पण पहिला मी अपलोड केलेला आहे. चला तर मग आपण पाहूया एक कमलाची रेडीमेड रांगोळी मी कशी बनवलेली आहे. मी एक ड्रॉइंग शीट घेतलेला आहे, 20 सेंटीमीटर रुंदीची आणि 16 सेंटीमीटर लांबीचा असा पेपर घेतलेला आहे. त्याच्यावर मी कमलाची ड्रॉइंग करून घेतलेली आहे. आणि आपल्याला जे कमलाचं जशी डिझाईन आवडते कमलाच्या फ्लावरची, म्हणजे जशी हवी तशी डिझाईन काढून घ्यायची कमलाच्या फ्लावरची. आणि मग ते व्यवस्थित लाईन टू लाईन शेजारच्या हेल्पने कट करून घ्यायची आहे. ती कट करताना व्यवस्थितरित्या कट केली पाहिजे, नाहीतर मग त्याचा शेप बिघडण्याची शक्यता असते. म्हणून व्यवस्थित लक्ष देऊन ते फ्लावर कट करून घ्यायचं आहे. मी अशा प्रकारे कट करून घेत आहे. आणि ते फ्लावर कट करून घेतल्यानंतर ते फ्लावर बघा अशा प्रकारे रेडी होत आहे. हे फ्लावर बघा, हे फ्लावर कट केल्यानंतर असं तयार झाले आहे. आणि मग आपण दुसऱ्या साईडला पेन्सिलने ते ट्रेसिंग करून घेणार आहोत. दुसऱ्या साईडची डिझाईन जे आहे ते काढून घेणार आहोत आपण अशा प्रकारे. कमलाचं फूल हे धार्मिक कार्यांमध्ये शांतीसाठी पूजेमध्ये वापरले जाते. कमल हे शुद्धतेचे आणि समृद्धीचे प्रतीक असल्यामुळे ते प्रत्येक पूजेमध्ये वापरले जाते. तसेच हे कमल हे देवी लक्ष्मीला, विष्णू भगवानांना खूप प्रिय आहे. तुम्ही पाहिलेच असेल की लक्ष्मीच्या पूजेमध्ये कमलाचं फूल वापरलं जातं. म्हणून आपण ही कमलाची रेडीमेड रांगोळी तयार करत आहोत, जेणेकरून आपल्या घरातल्या धार्मिक कार्यासाठी ती वापरली जाऊ शकते. डेकोरेशनसाठी सुद्धा वापरली जाऊ शकते. कमलाच्या फुलामध्ये आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये मान्यता आहे की कमलाच्या फुलामध्ये घरामध्ये निगेटिव्हिटी निघून जाते आणि पॉझिटिव्हिटी येते. म्हणजे घरात कमलाची फुलं आल्यानंतर प्रसन्नता येते. तर बघा, कमलाचं फूल रेडी झाल्यानंतर त्याला मी ब्लॅक स्केच पेनने वरून लाईन मारून घेत आहे. ते मी OHP शीटला आणि कमलाच्या फ्लावरला सेलोटेपच्या हेल्पने फ्लोअरला स्टिक केलेला आहे. आणि मग त्याच्यावर ब्लॅक स्केच पेनने बॉर्डर देऊन घेत आहे. आता आपण बॉर्डर दिल्यानंतर मॅजिक पेन, आपल्याकडे जो मेटलचा मार्कर आहे, व्हाईट मार्कर, त्याच्या हेल्पने आपण पूर्ण कमलाला ट्रेसिंग करून घेणार आहोत, बॉर्डर बनवून घेणार आहोत. आणि हे फ्लावर व्यवस्थित OHP शीट आहे ते व्यवस्थित कट करून घ्यायच्या शेपमध्ये, जेणेकरून हे एक्स्ट्राची OHP शीट आहे ती काढून टाकायची आपल्याला आणि कमलाचा फ्लावर रेडी करून घ्यायचा आहे OHP शीटवर. एक्स्ट्राची OHP शीट कट करून घेतल्यानंतर असे कमलाचं फ्लावर तयार झालेला आहे. आता आपण त्याला नेहमीप्रमाणे व्हाईट मार्करने बॉर्डर करून घेणार, लाईन मारून घेणार आहोत अशा प्रकारे. आता मी हे 50% पाणी 50% फेविकॉलचं मिश्रण तयार करून घेतलेलं आहे. ते आपण कमलाच्या फ्लावरमध्ये लावून घेणार आहोत सगळीकडे. आणि मग आपण त्याला कलर करणार आहोत, पिंक कलर. मी एकच पिंक कलर वापरलेला आहे. तुम्हाला जर लाईट पिंक, डार्क पिंक अशा वेगवेगळे शेड वापरून कलर करायचा असेल तरीसुद्धा तुम्ही करू शकता. मी एकाच कलरमध्ये केलेला आहे.
बघा पूर्ण कमळाला पिंक कलर आल्यानंतर असा काहीसा तयार झालेला आहे। आता आपण खाली त्याला हिरवा कलर करूया। पूर्ण कमळाला कलर करून त्याच्यावर रांगोळी टाकून एक्स्ट्राची रांगोळी झटकून घेतल्यानंतर कमळ अशा प्रकारे तयार झालेला आहे। आता आपण त्याला ॲक्रेलिक कलर रेड कलरनी बॉर्डर करून घेणार आहोत, जेणेकरून त्या बॉर्डर थोड्या डार्क दिसतील। आणि हा बॉर्डर करून घेतल्यानंतर मी परत ब्लॅक ॲक्रेलिक कलरनी त्याला बॉर्डर करून घेणार आहे, म्हणजे ते आणखीन कमळाचं फुल आणखीन उठून दिसणार आहे। तर हे अशा प्रकारे मी ॲक्रेलिक कलर रेड कलरनी त्याचा बॉर्डर डार्क करून घेत आहे। बघा ॲक्रेलिक ब्लॅक कलरने बॉर्डर डार्क करून घेतल्यानंतर कमळाचं फूल असं तयार झालेलं आहे। दिसते ना सुंदर आणि छान असं। ते मी तुम्हाला बॉर्डरला लावून दाखवत आहे। हे अशा प्रकारे मी बॉर्डरला लावून घेतलेलं आहे। हे ज्या बाजूला रांगोळी लावले त्याची व्हिडिओ पहिले मी अपलोड केलेला आहे, माझ्या चॅनलला जाऊन नक्की बघा। आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा। आपण हे अशा प्रकारे पण लावू शकतो आणि अशा प्रकारे दुसऱ्या साईडने पण कमळाचं फूल लावू शकतो। तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत नक्की पोहोचतील। थँक्यू फॉर वॉचिंग।